जय श्रीकृष्ण बालमित्रांनो. आपण आतापर्यंत 29 गोष्टी बघितल्या. आज आपली 30वी गोष्ट आहे. आजच्या गोष्टीचं नाव आहे गोपीमधून श्रीकृष्ण अंतर्ध्यान. अंतर्ध्यान म्हणजे काय? तर अदृश्य झाले. बघा, आपण आत्ताच बघितलं रासलीला. कान्हा प्रत्येकासोबत स्वतःला त्यांनी प्रत्येक गोपीसोबत साकार केलेलं होतं आणि सगळ्यांना आनंद देण्यासाठी तो प्रत्येक गोपीसोबत रासलीला करत होता. आणि अशा गोपींना खूप गर्व झालं होतं की माझ्यासोबत कृष्ण आहे, म्हणून त्या सगळ्यांना अहंकार झाला होता. आणि यांचा अहंकार करण्यासाठीच भगवंत मध्येच अंतर्ध्यान झाले. श्रीकृष्ण गोपींच्या समूहातून अचानक अदृश्य झाले होते. त्यामुळे गोपींना विरह होऊन त्या सर्वत्र त्याचा शोध करू लागल्या. शोध करूनही श्रीकृष्ण कुठे आढळले नाही. त्यामुळे गोपींना धास्ती वाटू लागली आणि त्या त्याच्याकरिता अगदी वेड्या झाल्या. त्या मोठ्या प्रेमाने केवळ श्रीकृष्णाच्या लीलाचेच चिंतन करू लागल्या. श्रीकृष्णाच्याच विचारात गर्क झाल्यामुळे त्यांना स्मरणशक्ती नष्ट झाल्याचा अनुभव होऊ लागला. त्याच्या अश्रुभरीत नेत्रासमोर श्रीकृष्णाच्या लीला, त्याच्यामधून संभाषण हे सगळं त्यांना आठवत होतं. वस्तुतः श्रीकृष्ण सर्वव्यापी आहे. ते गगनात, वनात, हृदयात अशा सर्व ठिकाणी सदैव आहेत. म्हणून गोपी वनातील लहान मोठ्या वृक्षांना व वेली वनस्पतींना श्रीकृष्णाविषयी विचारणा करू लागल्या. हे पिंपळ वृक्षा, तू नंदसुतांना हसत हसत वेणू वाजवीत या मार्गाने जाताना पाहिलेस काय? ते आमचे हृदय चढून दूर निघून गेले आहेत. तू त्यांना पाहिले असेल तर ते त्या बाजूने गेले ते कृपया सांग. हे अशोक वृक्षा, हे नाग वृक्षा, तू बलरामाच्या अर्जुनाला या मार्गाने जाताना पाहिले आहेस काय? ते आमच्या गर्वामुळे आम्हाला सोडून गेले आहेत. श्रीकृष्णाचा अचानक अंतर्ध्यान पावण्याच्या कारणाची गोपींना जाणीव होती. त्यांनी श्रीकृष्णाबरोबरच्या सहवासाचा आनंद घेत असताना स्वतःला त्रैलोक्यातील सर्वात अधिक सौभाग्यशाली स्त्रिया मानले होते. अशा सौभाग्याचा त्यांना गर्व वाटू लागल्यामुळे त्यांचा गर्व नष्ट करण्याच्या हेतूने श्रीकृष्ण तेव्हा तात्काळ त्यांच्यातून अदृश्य झाले. आपल्या सेवेचा भक्तांना गर्व व्हावा हे श्रीकृष्णांना कधीच आवडत नाही. ते सगळ्यांच्या सेवेचा स्वीकार करतात. परंतु जर एखादा भक्त स्वतःला गर्वाने इतरांहून श्रेष्ठ मानू लागला तर ते त्यांना आवडत नाही. जर यदाकदाचित एखाद्या भक्ताच्या मनात अशी भावना निर्माण झाली तर श्रीकृष्ण त्या भक्ताबरोबरचा संबंध बदलून त्याची ती भावना समूळ नष्ट करतात. गोपी तुळशीला म्हणू लागल्या, प्रिय कल्याणी तुळशी, तुझी पाने सदैव श्रीकृष्णाच्या चरणाशी असतात. खरोखर श्रीकृष्णाचे तुझ्यावर अतिशय प्रेम आहे. प्रिय मालती, हे मल्लिका, हे जाई, हे श्रीकृष्णाने आम्हाला दिव्य उपभोग दिल्यानंतर या मार्गाने जात असताना तुम्हाला निश्चितच स्पर्श केला असणार. खरेच माधवांना इकडून जाताना तुम्ही पाहिले आहे काय? आम्रवृक्षांनो, फणस वृक्षांनो, द्राक्षवेलींनो, अशा सगळ्या वृक्षवेलींना त्या विचारात सुटत होत्या की तुम्ही कृष्णाला पाहिलं का? तुम्ही कृष्णाला पाहिलं का? कारण त्या अगदी भक्तिमय होऊन गेल्या होत्या आणि अशा कृष्णाची त्या शोध घेत होत्या. आणि मग शोध घेऊन थकल्यानंतर त्या यमुनेच्या किनारी येऊन वालुकेवर कृष्ण जसा करायचा तशाच कृष्णाच्या नकला करायला लागल्या. कृष्णाने किती असुरांना संपवलं, तर त्या स्वतःच पुतण्या बनत आणि स्वतःच तृणावत बनत आणि त्या जसं कृष्णाने प्रत्येकाला संहार केला तशा त्या ॲक्शन करू लागल्या. म्हणजे अशा कृष्णमय होऊन गेल्या होत्या त्या गोपी. आणि या गोपी कोण होत्या माहिती आहे का? सगळ्या साधू संत ऋषी मुनी होत्या. तपश्चर्या करून त्या या जन्मामध्ये गवळणी होऊन कृष्णाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या होत्या. तर अशा या कृष्णाच्या भक्तीत वेड्या होऊन या गवळणी तिथेच वनाच्या अंतर्भागात अधिकाधिक अंधकार दाटत चालला होता. म्हणून गोपींनी पुढे जाणे थांबविले. त्यांची बुद्धी व मने श्रीकृष्णाच्या विचारात पूर्णपणे गढून गेली आणि
त्या श्रीकृष्णाच्या कृतीचे व बोलण्याचे अनुकरण करू लागल्या. त्याचे आत्मे व प्राण पूर्णपणे श्रीकृष्णाच्या समर्पित असल्याकारणाने आपल्या कुटुंबाला विसरून त्यांनी त्यांचे गुणगान केले. अशा रीतीने त्या सर्व गोपी यमुनेच्या तीरावर परत एकत्र आल्या आणि श्रीकृष्ण परत येतील असा विचार करीत त्यांचे यशगान करू लागल्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. अशा त्या कृष्णाचंच गुणगान करू लागल्या. जय श्री कृष्ण.